सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी कोणाला संधी मिळणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। महायुतीत पराभूत झालेल्या नेत्यांच्या पुनर्वसनासाठी विधान परिषद हा पर्याय वापरला जाणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संघटनात्मक समतोल आणि जिल्हानिहाय राजकीय गणित लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे। या शर्यतीत सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे राम सातपुते। मागील काही निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला असला तरी राज्य पातळीवरील त्यांची ओळख, आक्रमक शैली आणि पक्षनिष्ठा यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळू शकते अशी चर्चा आहे। भाजपकडून नव्या पिढीच्या नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीनेही त्यांचं नाव महत्त्वाचं मानलं जात आहे। दुसरीकडे माढा मतदारसंघातील प्रभावी नेते रणजितसिंह निंबाळकर यांचं नावही यादीत आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे। स्थानिक राजकारणातील प्रभाव, कार्यकर्त्यांवरील पकड आणि ग्रामीण भागातील मजबूत संपर्क यामुळे त्यांना विधान परिषदेत संधी दिल्यास पक्षाला संघटनात्मक फायदा होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे। मात्र या सगळ्या चर्चेत शेखर गोरे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरे यांना दिलेला शब्द आता पाळला जाणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या आणि स्थानिक पातळीवर सक्रिय असलेल्या शेखर गोरे यांना संधी देऊन नेतृत्व आपला विश्वास दाखवणार का असा सवाल उपस्थित होत आहे। सातारा जिल्ह्यातूनही काही नावांवर चर्चा सुरू असून पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समतोल साधण्यासाठी या जिल्ह्याला प्रतिनिधित्व दिलं जाऊ शकतं असं मानलं जात आहे। सातारा हा परंपरेने राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्हा मानला जात असल्याने येथे घेतला जाणारा निर्णय राज्याच्या व्यापक राजकारणावर परिणाम करणारा ठरू शकतो। विधान परिषदेच्या जागा देताना केवळ पराभवाची भरपाई केली जाते असं नाही, तर जातीय सामाजिक समतोल, आगामी निवडणुकांची तयारी, आर्थिक ताकद, संघटनात्मक क्षमता आणि पक्ष नेतृत्वाशी असलेले संबंध हेही महत्त्वाचे घटक असतात। त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत अनेक नावांमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी काय घेतात याकडे सोलापूर, सातारा आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। विधान परिषदेसाठी नेमकं कोणाचं नाव फायनल होतं, कोणाला पुनर्वसनाची संधी मिळते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेखर गोरे यांना दिलेला शब्द पाळतात का हे लवकरच स्पष्ट होणार आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।